हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे ॲक्टिव्ह व्हॉईस अँड पॅसिव्ह व्हॉईस. यासाठी एका सबस्क्रायबरने मला रिक्वेस्ट केलेली होती आणि त्यानुसारच आजचा हा व्हिडिओ आहे. आता इंग्लिशमधला व्हॉईस हा असा एक टॉपिक आहे की जो आपल्याला वाटतो की हा टॉपिक फक्त ग्रामरच्या दृष्टीनेच महत्त्वाचा आहे. इंग्लिश स्पीकिंगमध्ये याचं काहीही महत्त्व नाही आहे. पण तसं नाही आहे. आपण जसं इंग्लिश बोलताना ॲक्टिव्ह व्हॉईसमधले काही वाक्य बोलत असतो, त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला आपल्याला काही वाक्य ही पॅसिव्ह व्हॉईसमध्ये सुद्धा बोलावी लागतात. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तर हा अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त स्टुडंटला याचा फायदा होईल. तर आता सर्वात आधी आपण बघणार आहोत की व्हॉईस म्हणजे त्याला मराठीमध्ये असं म्हणतात प्रयोग. आता ह्या व्हॉईसचे दोन प्रकार आहेत, एक ॲक्टिव्ह व्हॉईस आणि एक पॅसिव्ह व्हॉईस. आता ॲक्टिव्ह व्हॉईस त्यालाच मराठीतून कर्तरी प्रयोग म्हणतात आणि पॅसिव्ह व्हॉईस त्यालाच मराठीतून कर्मणी प्रयोग म्हणतात. तर आता आपण टेन्सनुसार म्हणजे जे काही आपले 12 काळ आहेत किंवा जे काही मुख्य 3 काळ आहेत आणि त्या तीनही काळांचे नंतर 4 उपप्रकार आहेत, असे एकूण 12 काळ इंग्रजीमध्ये आहेत. तर त्यापैकी फक्त 8च काळांचे आपण ॲक्टिव्ह व्हॉईसमधल्या वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करू शकतो. तर तेच आपण प्रत्येक काळामध्ये म्हणजेच हे जे 8 काळ आहेत तर त्या काळांमध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉईस वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉईस वाक्यांमध्ये रूपांतर त्याच्या रचनेनुसार कसे करू शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता ह्या काळांपैकी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या काळातील वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करता येत नाही. तर आपण ह्या 8 काळांतील वाक्यांचे ॲक्टिव्ह व्हॉईसमधून पॅसिव्ह व्हॉईसमध्ये त्याच्या रचनेनुसार रूपांतर करणार आहोत. आता इथे बघा, पहिला जो काळ आहे तो सिम्पल प्रेझेंट टेन्स, ज्याला आपण काय म्हणत असतो मराठीतून की साधा वर्तमान काळ. मग आता साध्या वर्तमान काळामध्ये रचना कशी असते, तर सर्वात आधी तर जेव्हा आपण ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करत असतो तेव्हा सर्वात आधी तुम्हाला टेन्स म्हणजे जे काळ आहेत सर्व ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर कराल तेव्हा ते तुम्हाला सोपं जाईल. आता सर्व काळांवरचे सुद्धा व्हिडिओ मी बनवलेले आहेत, ते माझ्या चॅनलवर आहेत, त्याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तेव्हा ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता इथे बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. तर त्याची रचना कशी असते साध्या वर्तमान काळामध्ये वाक्यांची, सर्वात आधी सब्जेक्ट असतो, त्यानंतर V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप, त्याला यस किंवा ईएस हा कर्त्यानुसार लागत असतो आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म असते. तर इथे मी त्यासाठी एक वाक्य घेतलेलं आहे की तो क्रिकेट खेळतो. बघा, हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे. मग आता यानुसार म्हणजे हे ॲक्टिव्ह व्हॉईसमधलं वाक्य तयार होणार आहे. तर या स्ट्रक्चरनुसार आपण याचे इंग्रजी ट्रान्सलेशन करू. सब्जेक्ट आहे तो, म्हणजेच इथे येणार आहे ही. त्यानंतर आपल्याला V1 क्रियापद घ्यायचं आहे. क्रियापद आहे खेळतो. मग खेळणे हे मूळ क्रियापद झालं. पण आता इथे हा जो कर्ता आहे तो तृतीयपुरुषी एकवचनी कर्ता आहे, त्यामुळे क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्यय लावला जातो. म्हणून आपण प्ले याला काय लावणार आहोत, यस लावणार आहोत. ही प्लेज आणि ऑब्जेक्ट काय आहे तर क्रिकेट. बघा, असं हे वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे. ही प्लेज क्रिकेट म्हणजेच तो क्रिकेट खेळतो या रचनेनुसार. हे ॲक्टिव्ह व्हॉईसमधलं वाक्य आहे. आता बघा, इथे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये मग हेच वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कसं ट्रान्सलेट होणार आहे तर या रचनेनुसार. सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट इथे कोणता आहे, ऑब्जेक्ट हा शेवटचा आहे, आपण इथे घेतलेला आहे ऑब्जेक्ट. म्हणजेच इथे आपण काय घेणार आहोत, सुरुवातीला ऑब्जेक्ट घेणार आहोत, तो आहे क्रिकेट. म्हणून इथे आपण घेणार आहोत क्रिकेट. नंतर आपल्याला एम इज आर पैकी योग्य हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. मग एकवचनी आहे म्हणून इथे येणार आहे इज, क्रिकेट इज. आता नंतर आपल्याला क्रियापदाचं तिसरे रूप घ्यायचं असते. क्रियापद आहे प्ले, मग त्याचं तिसरे रूप असते प्लेड, PLAYED. क्रिकेट इज प्लेड. नंतर आता इथे जो कर्ता आहे तो सर्वात शेवटी घ्यायचा असतो, पण काही वेळेला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कर्ता हा दिलेलाच नसतो किंवा जर तुम्हाला सांगायचं असलं तर तुम्ही तो कर्ता कसं सांगू शकता, बाय लावून. म्हणजेच बाय आणि सब्जेक्ट कोणता आहे, ही आहे. पण हा जो कर्ता आहे ह्या कर्त्याची द्वितीय इथे वापरली जाते, द्वितीया. ही म्हणजेच त्याच्याकडून किंवा त्याच्याद्वारे या अर्थाने इथे ही ची द्वितीय आपण घेणार आहोत
हिम. बघा, क्रिकेट इज प्लेड बाय हिम आणि ही प्लेस क्रिकेट. तो क्रिकेट खेळतो, त्याच्याकडून क्रिकेट खेळले जाते. म्हणजे दोघांचे अर्थ सारखेच आहेत. पण बघा, तुम्ही ॲक्टिव्ह व्हॉइसमधून जेव्हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करता तर ही रचना तुमच्या लक्षात असली पाहिजे. म्हणजेच तुम्हाला साध्या वर्तमान काळातील मग कोणतंही वाक्य असलं तर तुम्हाला ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करता येईल. आता नंतर दुसरा टेन्स कोणता आहे बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यालाच आपण म्हणतो चालू वर्तमान काळ. मग आता चालू वर्तमान काळामध्ये आपण पाहिलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये रचना कशी असते. सर्वात आधी तर सब्जेक्ट असतो. मग इथे सब्जेक्ट कोणता आहे, तो. मग तोसाठी आपण काय घेत असतो, ही. त्यानंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कोणतं घ्यायचं आहे. इथे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला एम, इज, आर यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद आपल्याला इथे घ्यायचं आहे. मग आता ही नंतर आपण काय घेतो, एकवचनी करता आहे इज. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे आयएनजी प्रत्यय असलेले रूप घ्यायचे आहे. मग क्रियापद कोणता आहे, खेळणे. मग त्याला आयएनजी लावायचा. ही इज प्लेइंग आणि ऑब्जेक्ट तर तुम्हाला माहितीच आहे क्रिकेट. म्हणजेच काय अर्थ झाला याचा, ही इज प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत आहे. आता जेव्हा आपण हे चालू वर्तमान काळातील वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करतो तेव्हा त्याची रचना अशा प्रकारे असणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचं आहे, इथे ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट काय आहे, क्रिकेट. म्हणून सर्वात आधी आपण घेणार आहोत क्रिकेट. नंतर आपल्याला एम, इज, आर पैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. ते आपण इथे एकवचनी आहे म्हणून आपण इथे इज घेणार आहोत, क्रिकेट इज. त्यानंतर आपल्याला चालू काळामध्ये बीइंग वापरावं लागते म्हणून आपण इथे घेणार आहोत क्रिकेट इज बीइंग. नंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप. ते काय आहे, वर आपण पाहिलंच, प्लेड. नंतर घ्यायचं आहे बाय आणि सब्जेक्ट जो आहे त्याची द्वितीय घ्यायची असते ही, त्याची द्वितीय आपण इथे घेणार आहोत हिम. बघा, अशा प्रकारे मग हे वाक्य इथे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये झालेलं आहे. क्रिकेट इज बीइंग प्लेड बाय हिम, अशा प्रकारे. आता नेक्स्ट टेन्स कोणता आहे, काळ कोणता आहे, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्यालाच आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. आता पूर्ण वर्तमान काळामध्ये रचना अशा प्रकारे असते. म्हणजे सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचं असतो, सब्जेक्ट. मग सब्जेक्ट इथे कोणता आहे, तो. तोसाठी आपण परत इथे काय घेणार आहोत, ही. नंतर हॅज किंवा हॅव घ्यायचं आहे. मग इथे ही आहे, एकवचनी करता आहे म्हणून त्यासाठी आपण काय वापरतो, हॅज वापरतो. ही हॅज. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, V3 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. क्रियापद खेळला म्हणजेच खेळणे, म्हणजेच इथे येणार आहे प्लेड. ही हॅज प्लेड आणि ऑब्जेक्ट तर माहितीच आहे क्रिकेट. बघा, तो क्रिकेट खेळला आहे म्हणजे ही हॅज प्लेड क्रिकेट. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की मी इथे एकच वाक्य घेतलेलं आहे, ते वेगवेगळ्या काळात घेतलेलं आहे आणि त्या वाक्याचे आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर त्याच्या रचनेनुसार करत आहोत. म्हणजेच त्या वाक्याची काळातली रचना ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कशी आहे, त्यानंतर त्याच वाक्याची पॅसिव्ह व्हॉइसमधली रचना कशी आहे त्यानुसारच आपण त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत आहोत. तर आता इथे बघा, मग पूर्ण वर्तमान काळामध्ये आता मग रचना कशी असते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जेव्हा आपण एखादं वाक्य करतो तेव्हा. सर्वात आधी तर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोणता आहे, क्रिकेट. म्हणजे इथे घ्यायचं आहे क्रिकेट. आता इथे काय घ्यायचं आहे आपल्याला, हॅज किंवा ह्यापैकी आपण काय घेणार आहोत, हॅज. क्रिकेट हॅज. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बीन. बघा, क्रिकेट हॅज बीन. त्यानंतर रचनेनुसार फक्त तुमची रचना लक्षात पाहिजे. नंतर घ्यायचं आहे त्या वाक्यातलं क्रियापदाचं तिसरं रूप. ते आपल्याला माहीत आहे की ते कोणतं आहे, प्ले. त्याचं तिसरं रूप कोणतं असते, प्लेड. बघा, म्हणजे क्रिकेट हॅज बीन प्लेड. नंतर घ्यायचं आहे बाय आणि सब्जेक्टची द्वितीय म्हणजे हिचं आपण इथे काय घेणार आहोत, हिम. बघा, अशा प्रकारे मग हे वाक्य इथे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतरित झालेलं आहे. क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय हिम. त्याच्याकडून क्रिकेट खेळलं गेलं आहे. अशा प्रकारे म्हणजे अर्थ तोच आहे, तो क्रिकेट खेळला आहे, त्याच्याकडून क्रिकेट खेळलं गेलं आहे, सेम अर्थ आहे. पण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे इथे ऑब्जेक्टला आहे महत्त्व आणि इथे सब्जेक्टला महत्त्व आहे. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा,
नेक्स्ट कोणता काळ आहे मग आता? सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ. आता साध्या भूतकाळामध्ये मग वाक्याची रचना कशी असते? तर पहिल्यांदा असतो सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे? तो. म्हणजेच इथे काय येणार आहे? ही. त्यानंतर जे काही वाक्य असेल त्या वाक्यातलं क्रियापद, त्याचे दुसरे रूप. आता इथे आहे प्ले. प्लेचं दुसरं रूप असते V2 फॉर्म असतो प्लेड. तिसरं रूप पण सेमच आहे. ही प्लेड. नंतर आहे ऑब्जेक्ट क्रिकेट. म्हणजे इथे काय येणार आहे? क्रिकेट. बघा, ही प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळला. आणि मग आता इथे साध्या भूतकाळातच पॅसिव्ह व्हॉइसमध्ये याची रचना कशी असणार आहे? तर याप्रमाणे. सर्वात आधी तर आपण काळ कोणताही असला तरी आपण सर्वात आधी काय घेतोय? ऑब्जेक्टच घेतोय आणि क्रियापदाचे तिसरे रूपच घेतोय. फक्त बदल कुठे होत चाललेला आहे? सहाय्यकारी क्रियापदांमध्ये. आणि तुम्ही बघितलंच आहे वरती कशा प्रकारे बदल झालेला आहे. ऑब्जेक्ट का आहे इथे पण? क्रिकेट. नंतर आता इथे हा एकवचनी आहे त्यामुळे आपण इथे काय घेणार आहोत? वॉज. क्रिकेट वॉज. त्यानंतर आपल्याला V3 फॉर्म घ्यायचा आहे. क्रियापदाचे तिसरे रूप आहे. क्रियापद तुम्हाला वरती पहिल्याच वाक्यात क्लिअर झालेलं आहे की प्ले आहे. त्याचं तिसरे रूप आहे प्लेड. क्रिकेट वॉज प्लेड. नंतर घ्यायचं आहे बाय. आणि सब्जेक्ट का आहे? ही. त्याची द्वितीय आपण काय घेत असतो? हिम. बघा, अशा प्रकारे हे वाक्य मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये येणार आहे. क्रिकेट वॉज प्लेड बाय हिम. अशा प्रकारे. बघा, हा साधा भूतकाळ आहे. आपण साध्या वर्तमान काळ बघितला तेव्हा तिथे बदल काय झाला? फक्त इथे सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल झालेला आहे. तुम्हाला समजलं असेल की क्रिकेट वॉज ऐवजी आपण काय घेतलेलं आहे? ते क्रिकेट इज. बाकी क्रियापदाचे तिसरे रूप पण येणारच आहे आणि बाय हिम पण आलेलंच आहे. म्हणजे तुमचं काळानुसार जेव्हा तुम्ही हे शिकाल ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायला वाक्य, तेव्हा तुमच्या बदल लक्षात येईल आणि ते तुमचं चांगल्या प्रकारे लक्षात राहील. आता इथे नेक्स्ट बघा, टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच त्याला आपण मराठीतून चालू भूतकाळ म्हणतो. आता चालू भूतकाळामध्ये रचना वाक्याची याप्रमाणे असते. तर बघा, आता इथे सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट. आता मराठीतून हे वाक्य कसं आहे की तो क्रिकेट खेळत होता. म्हणजे क्रिकेट खेळण्याची क्रिया ही भूतकाळामध्ये सुरू होती म्हणून आपण खेळत होता असं घेतलेलं आहे. मग आता हे वाक्य आधी आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करूया. सर्वात आधी काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे? तो. मग तोसाठी आपण इंग्रजीत ही वापरतो. ही. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? वॉच किंवा वेअर. मग एकवचनी करता आहे म्हणून आपण काय वापरतो? वॉच. ही वॉज. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? क्रियापदाचा ING प्रत्यय असलेलं रूप. म्हणजेच खेळणे हे क्रियापद आहे त्यासाठी प्ले वापरतो आपण इंग्रजीतून शब्द. त्याचा ING प्रत्यय असलेला ही वॉज प्लेइंग आणि ऑब्जेक्ट आहे क्रिकेट म्हणजेच कर्म. बघा, ही वॉज प्लेइंग क्रिकेट. अशा प्रकारे हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये येणार आहे. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याची रचना अशी असणार आहे. या रचनेनुसार मी आधी वाचत नाही तर या रचनेनुसार आपण डायरेक्ट त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करणार आहोत. सर्वात आधी तर आपण काय घेणार आहोत इथे? ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट कोणता आहे? क्रिकेट. म्हणून आपण इथे घेणार आहोत क्रिकेट. नंतर वॉज. नंतर इथे घ्यायचं आहे बीइंग. नंतर घ्यायचं आहे आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद आहे प्ले. त्याचं तिसरं रूप प्लेड. प्लेड. नंतर घ्यायचं आहे बाय आणि नंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट तसा न घेता आपण काय घेत असतो? त्याची द्वितीय बाय हिम. बघा, अशा प्रकारे मग हे ट्रान्सलेट झालेलं आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. क्रिकेट वॉज बीइंग प्लेड बाय हिम. तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअसचं पण आता वरती आपण पाहिलं तर इथे काय बदल झालेला होता? फक्त क्रिकेट इज हेल्पिंग वर्ब बदललं. तिथे वर्तमान काळ होता म्हणून इथे इज वापरलं होतं. हा भूतकाळ आहे म्हणून इथे भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद वॉज वापरलं. बाकी स्ट्रक्चर सेम आहे. आता नेक्स्ट बघा, पुढचा आहे पास्ट परफेक्ट. त्याला आपण काय म्हणतो? पूर्ण भूतकाळ. आता पूर्ण भूतकाळामध्ये रचना या प्रकारे असते. आता या रचनेनुसार आपण डायरेक्ट इथे वाक्यच तयार करणार आहोत की तो खेळला होता. म्हणजे वरचं वाक्य हे पूर्ण भूतकाळामध्ये अशा प्रकारे झालेलं आहे. म्हणजे भूतकाळामध्ये त्याची खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली होती अशा प्रकारे. मग आता हे वाक्य आपण इंग्रजीत ट्रान्सलेट करू ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. तर सब्जेक्ट काय आहे? तो. मग त्यासाठी आपण वापरतो ही.
नंतर काय घ्यायचं आहे, होतासाठी आपण हॅड वापरतो. नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप. क्रियापद आहे खेळला, म्हणजेच मूळ क्रियापद खेळणे. मग त्याचं तिसरं रूप असते प्लेड. ही हॅड प्लेड. नंतर आपल्याला इथे तो क्रिकेट खेळला होता असं पाहिजे. इथे ऑब्जेक्ट राहून गेलेलं आहे आणि इथे ऑब्जेक्ट का आहे मग शेवटी ही हॅड प्लेड क्रिकेट. अशा प्रकारे मग हे वाक्य इथे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये तयार झालेलं आहे. मग आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जेव्हा आपण पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य ट्रान्सलेट करतो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, तेव्हा त्याची रचना अशा प्रकारे असणार आहे. तर या रचनेनुसारच आपण आता इथे हे वाक्य ट्रान्सलेट करू. मग सर्वात आधी इथे काय घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट कोणता आहे, क्रिकेट, शेवटचा शब्द, म्हणून तो सुरुवातीला घ्यायचा. म्हणून ते काय घेणार आहोत आपण, क्रिकेट. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, हॅड बीन. बघा पास्ट परफेक्टमधलं जर सेंटेन्स असलं आणि ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं असलं आपल्याला, तर काय घ्यायचं, ऑब्जेक्ट घ्यायचा, नंतर हॅड बीन घ्यायचं, क्रिकेट हॅड बीन. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच V3 फॉर्म, ते आहे प्लेड. क्रिकेट हॅड बीन प्लेड. नंतर घ्यायचं आहे बाय. सब्जेक्ट कोणता आहे, ही. त्याची आपल्याला काय घ्यायची असते, द्वितीया. म्हणजेच हीचं काय आलेलं आहे, ते हिम झालेलं आहे. इथे जर शी असतं तर इथे हर झालेलं असतं, किंवा आय हॅड प्लेड क्रिकेट असतं तर आयचं इथे मी झालेलं असतं, बाय मी. अशा प्रकारे म्हणजेच क्रिकेट हॅड बीन प्लेड बाय हिम. अशा प्रकारे. आता नेक्स्ट टेन्स बघा, सिम्पल फ्युचर टेन्स. त्यालाच आपण मराठीत म्हणतो साधा भविष्यकाळ. तर साधा भविष्यकाळामध्ये रचना कशी असते बघा, या प्रकारे, सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, अशा प्रकारे. आणि हे मराठीतून वाक्य कसं आहे मग इथे, साध्या भविष्यकाळातलं तो क्रिकेट खेळेल. बघा अशा प्रकारे. आता इथे सब्जेक्ट मग कोणता आहे, तो. त्यासाठी आपण वापरतो ही. त्यानंतर भविष्यकाळ असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरणार आहोत विल. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं आहे. क्रियापद आहे खेळेल, मग ते आपण पहिल्या रूपातच येणार आहोत प्ले. ही विल प्ले. आणि ऑब्जेक्ट काय आहे, क्रिकेट. ही विल प्ले क्रिकेट. म्हणजेच काय, तर तो क्रिकेट खेळेल. आता ह्या वाक्याचे मग साध्या भविष्यकाळातील हे वाक्य आहे, तर या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये या रचनेनुसार आता ट्रान्सलेशन पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होईल. त्यासाठी तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसमधली ही जी रचना आहे वाक्याची, समजा तुम्हाला आलं एखादं वाक्य जे साधा भविष्यकाळातील असेल, पण तुम्हाला तो काळ ओळखता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला टेन्स माहिती असले पाहिजे की हे साध्या भविष्यकाळातलं वाक्य आहे. आणि साध्या भविष्यकाळातलं वाक्य असलं म्हणजे त्याची पॅसिव्ह व्हॉइसमधली तुम्हाला रचना माहिती असणं गरजेचं आहे. मग ती रचना अशा प्रकारे येणार आहे. तर या रचनेनुसारच आता आपण याचं ट्रान्सलेशन पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करू. सुरुवातीला ऑब्जेक्ट काय आहे, क्रिकेट, म्हणून घ्यायचं क्रिकेट. त्यानंतर घ्यायचं आहे विल बी, क्रिकेट विल बी. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, V3 फॉर्म, म्हणजेच क्रियापद जे असेल त्याचा V3 फॉर्म घ्यायचा, प्लेड. क्रियापद प्ले आहे, त्याचं V3 फॉर्म म्हणजे तिसरं रूप प्लेड. नंतर घ्यायचं आहे बाय. आणि सब्जेक्टची द्वितीया, सब्जेक्ट आहे ही, म्हणून आपण इथे घेतलं हिम. क्रिकेट विल बी प्लेड बाय हिम, म्हणजे त्याच्याकडून क्रिकेट खेळलं जाईल. अशा प्रकारे याचा मराठीतून अर्थ होतो. म्हणजेच तो क्रिकेट खेळेल किंवा त्याच्याकडून क्रिकेट खेळलं जाईल, दोघांचे अर्थ सारखेच आहेत, हे लक्षात घ्यायचं. आता नेक्स्ट बघा, लास्ट टेन्स आहे फ्युचर परफेक्ट. त्यालाच आपण मराठीतून म्हणतो पूर्ण भविष्यकाळ. आता पूर्ण भविष्यकाळामध्ये रचना कशी असते बघा, सब्जेक्ट असतो, त्यानंतर विल हॅव, त्यानंतर V3 आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. आता बघा इथे मराठीतील वाक्य आहे, तो क्रिकेट खेळला असेल. बघा आता तो क्रिकेट खेळला असेल. मग आता सब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला, सब्जेक्ट आहे तो, म्हणजेच ही, म्हणजे भविष्यकाळात ही क्रिया पूर्ण झालेली असेल. ही विल हॅव घ्यायचं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप, ते आहे प्लेड. ही विल हॅव प्लेड आणि ऑब्जेक्ट आहे क्रिकेट. बघा म्हणजे तो क्रिकेट खेळला असेल. अशा प्रकारे ही विल हॅव प्लेड क्रिकेट. आता त्यानंतर नेक्स्ट पूर्ण भविष्यकाळामध्ये मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याची रचना कशी असणार आहे, तर या प्रकारे. सर्वात आधी ऑब्जेक्ट, त्यानंतर विल हॅव बीन, त्यानंतर V3 फॉर्म,
त्यानंतर बाय घ्यायचं आणि त्यानंतर सब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट कोणता आहे मग या वाक्यामध्ये? क्रिकेट. म्हणून ते येणार आहे क्रिकेट. नंतर घ्यायचं आहे विल हॅव बीन. विल हॅव बीन. त्यानंतर आपल्याला रचनाच बघत जायची. V3 फॉर्म घ्यायचा आहे क्रियापदाचा. क्रियापद माहिती झालेलंच आहे आपल्याला, प्ले आहे, मग त्याचं तिसरं रूप प्लेड असते. क्रिकेट विल हॅव बीन प्लेड बाय, सब्जेक्टची द्वितीया, कर्त्याची द्वितीया बाय हिम. बघा, क्रिकेट विल हॅव बीन प्लेड बाय हिम. म्हणजे अशा प्रकारे याचं पूर्ण भविष्यकाळातील वाक्य असलं तर त्याची पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर ह्या रचनेनुसार केल्यानंतर अशा प्रकारे हे वाक्य येणार आहे. क्रिकेट विल हॅव बीन प्लेड बाय हिम. आता इथे नेक्स्ट सेंटेन्स मी दिलेलं आहे बघा, कोणताही काळ नाही किंवा हे तुमच्यासाठी दिलेलं मी वाक्य आहे की सी सिंग्स अ सॉन्ग. हे वाक्य कोणत्या काळातलं आहे ते ओळखून, ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं हे वाक्य आहे, ते ओळखून मग याची काळ ओळखून त्या काळानुसार पॅसिव्ह व्हॉइसमधली त्याची रचना बघून तुम्हाला इथे याचं ॲन्सर लिहायचं आहे. म्हणजेच ह्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करून तुम्हाला लिहायचं आहे. ते कमेंट बॉक्समध्ये ॲन्सर लिहायचं आहे, तिथे मी तुमचं ते चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीमध्ये जे 8 काळ आहेत, 4 काळांचं तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करता येत नाही. मग जे 8 काळ आहेत त्या 8ही काळांचे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रचना कशी असते त्या रचनेनुसार एकच वाक्य मी घेतलेलं आहे. त्या वाक्यानुसार मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याचं रूपांतर होताना कसे बदल होत गेले ते तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल आणि मग तुम्ही कोणत्याही काळातलं वाक्य असलं तरी ते सहजरित्या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याचं रूपांतर करू शकाल. तर अशा प्रकारे आजचा हा व्हॉइसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण विद्यार्थ्यांना एक्झामच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.